नमस्कार. धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी आणि चांगली बातमी आहे. अनेक वर्षांपासून जी नुकसान भरपाई अडकली होती ती मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. आज आपण शासनाच्या याच महत्त्वाच्या निर्णयावर सविस्तर बोलणार आहोत. ही रक्कम पहा, तब्बल 134 कोटी रुपयांपेक्षा जास्त. हा आकडा खूप मोठा आहे आणि आजची आपली सगळी चर्चा याच रकमेभोवती फिरणार आहे. ही रक्कम म्हणजे धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे आहेत. तर ही जी रक्कम आहे ती धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी मंजूर झाली आहे, विशेष करून 2020च्या खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानीसाठी. हे जे अनुदान आहे ते प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे. चला तर मग हा निर्णय नेमका काय आहे हे टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. आपण आधी पाहू की शेतकऱ्यांना ही भरपाई कशी मिळणार आहे. त्यानंतर या सगळ्यात न्यायालयाची भूमिका काय होती, हा एवढा मोठा निधी कसा आणि कुठून येणार, त्यासाठी जे खास बँक खातं उघडलंय त्याचे नियम काय आहेत, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पैसे योग्य शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचतील याची खात्री कशी केली जाणार आहे. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. शेतकऱ्यांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे, कारण शासनाने एका निर्णयाद्वारे 134 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी थेट वितरणासाठी मंजूर केला आहे. पण थांबा, हे सगळं अचानक कसं घडलं? सरकारने हा निर्णय स्वतःहून घेतला का? तर नाही, यामागे एक खूप महत्त्वाचं कारण आहे आणि तेच आपल्याला घेऊन जाते आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे, तो म्हणजे न्यायालयाचा एक महत्त्वाचा आदेश. हो, हे अगदी खरं आहे. शासनाची ही सगळी कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशामुळे झाली आहे. प्रकरण खूप दिवसांपासून रखडलं होतं. अखेर न्यायालयाने यात हस्तक्षेप केला आणि शासनाला निधी देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. ओके, तर न्यायालयाचा आदेश आला, सरकारने पैसेही मंजूर केले. पण आता प्रश्न उरतो की हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पोचणार कसे? त्यासाठी काय व्यवस्था केली आहे? चला आपला तिसरा मुद्दा पाहूया, पैशाचा स्रोत आणि त्याचं व्यवस्थापन. यासाठी एक खास सिस्टम तयार करण्यात आली आहे, ज्याला वैयक्तिक ठेव खाते किंवा पर्सनल डिपॉझिट अकाउंट असं म्हणतात. आता हे नाव ऐकून गोंधळू नका. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक स्पेशल बँक खातं आहे जे फक्त आणि फक्त याच कामासाठी उघडलं गेलंय. म्हणजे कसं की एका खास कामासाठी एक वेगळी तिजोरीच बनवली आहे, जेणेकरून पैसा दुसरीकडे कुठे जाणारच नाही. या पैशाचा प्रवास कसा असेल ते या 4 सोप्या टप्प्यांमध्ये पाहूया. सगळ्यात आधी उच्च न्यायालयाचा आदेश आला. मग दुसऱ्या टप्प्यात शासनाने निधी मंजूर केला. तिसऱ्या टप्प्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या नावाने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक नवीन खातं उघडण्यात आलं. आणि आता शेवटच्या म्हणजे चौथ्या टप्प्यात याच खात्यातून थेट शेतकऱ्यांना पैसे वाटले जातील. आता आपण वळूया आपल्या चौथ्या मुद्द्याकडे. हे जे विशेष बँक खातं उघडलं आहे त्यासाठी काही कडक नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत. हे का? तर निधीचा कोणताही गैरवापर होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली आहे. तर बघा, या खात्याचं संपूर्ण नियंत्रण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव यांच्याकडे असेल. या खात्यातून फक्त आणि फक्त खरीप 2020च्या नुकसान भरपाईचेच पैसे दिले जातील. दुसरा कोणताही सरकारी व्यवहार यातून करता येणार नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे खातं फक्त 3 वर्षांसाठीच, म्हणजे 2025 ते 2028 याच कालावधीसाठी चालू राहील. आणि आता येतो सगळ्यात कळीचा मुद्दा, आपला पाचवा आणि शेवटचा मुद्दा, पारदर्शकता. म्हणजे हा पैसा योग्य लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोचतोय की नाही हे तपासण्यासाठी काय व्यवस्था आहे. तर मग प्रश्न हा आहे की हा निधी योग्य आणि पारदर्शकपणे वापरला जातोय याची खात्री कशी करायची. चला बघूया शासनाने यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत. यासाठी एक प्रकारे ट्रिपल चेक सिस्टम बनवली आहे. पहिलं म्हणजे या खात्याचं बंधनकारक ऑडिट केलं जाईल. दुसरं, प्रत्येक महिन्याला जिल्हा कोषागार कार्यालयासोबत खात्यातील पैशांचा हिशोब तपासला जाईल. आणि तिसरं, प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी राज्याच्या महालेखापाल कार्यालयाकडून म्हणजे अकाउंटंट जनरलकडून शिल्लक रकमेची तपासणी करून घेतली जाईल. म्हणजे हिशोबात गडबड होण्याची शक्यताच नाहीये. थोडक्यात काय, तर शेतकऱ्यांची जी नुकसान भरपाई अनेक वर्षांपासून अडकून पडली होती ती देण्यासाठी आता एक पक्का, कायदेशीर आणि पारदर्शक मार्ग तयार झाला आहे. हा मार्ग न्यायालयाने आदेश दिलेला आहे, याचं ऑडिट होणार आहे आणि वेळेचं बंधनही आहे. पण या सगळ्या प्रकरणातून एक मोठा प्रश्न नक्कीच उभा राहतो. तो म्हणजे सरकारी योजनांचे फायदे ज्यांच्यासाठी बनवलेले असतात त्यांच्यापर्यंत पोचायला इतका उशीर का होतो. अनेकदा न्यायालयालाच का हस्तक्षेप करावा लागतो. ही जी प्रशासकीय दिरंगाई आहे त्यावर आपण सगळ्यांनीच विचार करण्याची गरज आहे.